बसून पोट धरून संताप पडला. घाल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धम्माल कॉमेडी फुल टाइमपास करा चटक फू फू बाई फू बाई फू बाई फू. अब्राहमा 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 चुकलं तर सांभाळून घ्या मला. पी रोज आणि खा. आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो या कॉमेडीच्या जशन मध्ये, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू, पॉवर्ड बाय एअरटेल, कॉमेडीचा कलगित्रा. तर या प्रोग्रामला सुरुवात करायची, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. दयावान स्वप्नील जोशी, कासाब सलाम. जाबाज महेश जी कोठारे, आणि स्वागत करूयात आपल्या जानशीन 8 जोड्यांचं. जोरदार टाळ्या. वा 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 वा. तर मी आज सर इकडे आलोय माझा मुलगा फरदीनच्या प्रमोशनासाठी. फारदीन काही चालला नाही तो. फार दीन अवस्था झाली तिची सध्या. आम्ही पण आमच्या इकडे कार्यक्रम करतो. तुमच्या इकडे फू बाय फू, आमचा अफू बाई अफू. वा 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 वा. तर प्लीज आमचा प्रोग्राम बघायला या. बोलून बोलून माझा घसा दुखायला लागला. हा माणूस कसा बोलत असेल आयुष्यभर मला खरंच कळत नाहीये. नाही पण आता हसून हसून तुमचा सुद्धा घसा आणि पोट नक्की दुखणार आहे, कारण मैदान तयार आहे, तुरे तयार आहेत आणि सगळे प्रेक्षक सुद्धा तयार आहेत. तेव्हा सगळ्यांनाच देऊयात मनापासून शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या या जबरदस्त हसवणुकीला. मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण पहिली चिठ्ठी निवडा आणि आम्हाला सांगा कोण आहे ती आजची पहिली जोडी जी इकडे तुऱ्यासाठी परफॉर्म करणार. पहिली जोडी आहे दिगंबर नाईक आणि हेमांगी कवे. कलियुगामध्ये सगळीच गणितं बदललेली आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. बदललेल्या कलियुगाची एक जबरदस्त गवळण आता आपल्या समोर सादर होणार आहे आणि ती घेऊन आपल्या समोर येत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळवून स्वतःकडे 2 तुरे ठेवणारी जोडी दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. जोरदार टाळ्या. नाच मुला नाच मुला नाच मुला नाच मुला, अरे रे नाच मुला नाच मुला नाच, अरे रे नाच मुला नाच मुला नाच, अरे रे नाच मुला नाच मुला नाच. मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई. मैं चली. ए थांबा. थांबा. कोणाला मुदी आडवा हा बिजलीचा खांबा? ए बिजलीचा खांबा बोलायचं काम नाही. मी अख्खाच्या अख्खा जैतापूरचा वीज प्रकल्प आहे. मग हे बाजूला. ए बाजूला जायचं काम नाही. तुला जर मथुरेच्या बाजाराला जायचं असेल तर मला टोल द्यावा लागल. आय्या टोल. जास्त लाजू नको, माझा टोल जाईल ना. पण माझी वाट अडवणारा तू हायस तरी कोण? कोण? वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचम नभी. आवताची बाबा तो होईल शोभा, हे बघना बरं नव. कोण? त्यात ना ह्यो कोण? तू मला खरंच ओळखलं नाहीस? नाही. मग डोक्यावर मोराचं पीस काय घराला तोरण म्हणून लावलंय का? अगं मी देवादिदेव किसन देव. वासुदेव. अगं आसुदेव नाही ग, मी वासुदेव. वासुदेव म्हणजे वासू. सपना. वासू. सपना. ते वेगळे दिसतात निलेश साबळे. निलेश साबळे. निळे सावळे. पण असं तोड कर रंगून आलं लाल. अगं असं काय करते? इलेक्शन निकाल लागला. काल लागला? काल नाही ग, निकाल लागला, रिजल्ट लागला. लय मोठी मिरवणूक, लय गवळणी नाचत होत्या. म्हणलं आपण पण नाचावं. नाच मुला नाच मुला नाच मुला नाच.
नाच मुला नाच मुला नाच अरे अरे नाच मुला नाच मुला नाच अरे अरे नाच मुला म्हणजे तुझी वासुगिरी अजून चालूच आहे म्हणायची. ए वासुगिरी नाही, ह्याला सासूगिरी म्हणतात. सासूगिरी सामाजिक सुधारणागिरी. तिथं पण सुधारणा गिरीच का? वा वा वा. लोकशाही मध्ये असंच होणार. लोकशाही म्हणजे तुला लोकशाही माहित नाही? खरंच माहित नाही. तुला लोकशाही माहित नाही? अंगावर कशाला येते मला खरंच माहित नाही लोकशाही म्हणजे. अरे आपण जेव्हा मतदान करायला जातो ना तेव्हा आपल्या बोटावर तिथली लोक शाई लावतात, त्याला लोकशाही म्हणतात. वा वा वा. मुर्दे आपल्याला काय करायचं लोकशाही ठोकशाही, पण मी तिथला ब्रँड अँबॅसिडर आहे. अरे ब्रँड अँबॅसिडर येडी का खोळी ब्रँड अँबॅसिडर म्हणजे तुषार नाही का फुबाई फुचा ब्रँड अँबॅसिडर. अरे पण त्याच्याकडे ढोल ताशे तर येत वाजवायला, हा, हा. तुझ्याकडे काय? आणि तुझी बासरी कुठे? ए मी लोकनाट्यातला किसन देव आहे. म्हणजे? एका बासरीवर चालत नाही आपलं. म्हणजे? आपल्याकडे 3-3 बासऱ्या आहेत. 3-3 म्हणजे कसं आहे 6 मिनिटाचं गाणं असेल तर 6 फुटाची बासरी, आहा. 3 मिनिटाचं गाणं असेल 3 फुटाची बासरी, वा. आणि ही बघ बिनभोकाची भाकरी. बासरी बासरी अरे पण ही वाजवायची कशी? त्याला भोकाची गरज नाही. मग? ती हिमेश रेशमिया बासरी आहे. हा? तोंडात घातली का नाकाच्या 2 भोकात आवाज येतो. सुरू 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 असं आहे ते. हा, हा. आता मला पटलं तू किसन देवच हाय. माठच आहे. आ? गवळं नाही मग डॉक्टर माठ कुठे आहे? आ, जसा तू लोकनाट्यातला किसन देव शाबास. तशी मी बी लोकनाट्यातली मॉडर्न गवळण, मॉडर्न पण वाकणार नाही. तुझ्या बोटांकडे मी बघतो एका पण बोटावर शाई नाही दिसली. नाही का? अगं इलेक्शनचा रिझल्ट लागला तू मतदान नाही केलं. मतदान वय 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 मी गेलते मतदान करायला. मग? पण ह्या एवढ्या निशाण्या बघितल्यानंतर मी कन्फ्युज झाले कुठलं बटन दाबायचं. हा जाऊ दे मतदान, मी गेली. अगं असं काय करते मतदान केलं पाहिजे, श्रेष्ठ दान आहे ते. हं? तू मत केलंस ना तर मग तिकडे काहीतरी बदल घडू शकतो ना. आतापर्यंत काय घडला का? नाही घडला. मग आणि एक बी क्वालिटीचा नव्हता. आणि तुझी काय क्वालिटी आहे? मी बोटावर शाई लावली त्याला लोकशाही म्हणतात. वय मला सांग बोटावरची शाई किती दिवस राहते? किती दिवस? बोटावर मोजणे इतकी. हा मग निवडून आलेले पण विसरून जातात आणि बोटावरची शाई बी विरून जाते. आपण बसतो फक्त बोट मोडत. वा वा. काय करायची अशी लोकशाही? अगं येडी का कुळी ह्याला नाही लोकशाही म्हणत. मग? अगं लोकांनी लोकांसाठी लोकांचं सरकार बनवायचं, आणि जर त्यांनी लोकांचं काम नाही केलं तर पुन्हा लोकांनी रस्त्यावर येऊन लोकांसाठी आंदोलन करायचं आणि त्या सरकारला खुर्चीवरून खाली उतरवायचं. याला लोकशाही म्हणतात. लोकांनी लोकांसाठी एवढं समज हा, करायचं? मग हे या युगात तरी शक्य नाही बाबा. आईला मग करायचं काय? आता तूच काहीतरी कर किसन देवा. मी कुठं किसन देव? मी लोकनाट्यातला किसन देव आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला देवानं अवतार घ्यायचा वय नाही. नाही पण कलियुगात मी जरा ऍक्टिव्ह व्हायचं नाही असंच ठरवलंय. पण का? अरे का म्हणजे काय? कलियुगाची झाली भेळ, लावलं रताळ आलं केळ. कलियुगाची झाली भेळ, लावलं रताळ आलं केळ. आपली पोडा पोडा पोडा, आपली पोडा पोडा पोडा, आपली पोड. ए, गाण्यांची सरमिसळ होती या. मग तशीच इकडं कलियुगाची सरमिसळ झाली आहे ना. महाभारतापासून चाललंय तिकडे भावाभावांची लपडी सोडवली, इथं पण भावाभावांचीच भांडणं सोडवायची. अरे वेगळं काहीतरी करायला स्कोपच देत नाही तुम्ही. आणि एवढं सगळं करून मला कुत्र बी ओळखत नाही कृष्ण म्हणून. 32 एपिसोड मध्ये स्वप्नील जोशी कृष्ण म्हणून फेमस झाला. असं करू नको, ह्या तुऱ्यावर जाऊ नको. त्यांनी तुरे दिले तर फायनल पर्यंत जाणार. देवा. आणि तुऱ्या असं काय बघत बसलास? ये कृष्ण देवा खाली ये. आणि जर तुला जमलंच तर ह्या कलियुगात थोडासा बदल घडव. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व गोडी, माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. आपण जसा हा खोडकर किसन देव बघितला, गवळण बघितली, तसे अनेक खोडकर मित्र आपल्या आयुष्यात येत असतात आणि खोड्या करत असतात. बघूयात यांच्या खोड्यांना किती गुण मिळत आहेत आणि काय कमेंट्स मिळत आहेत.
स्वप्नील सर. दिगंबर आणि हेमांगी करेक्ट सगळी इन्ग्रेडियंट असलेला ऍक्ट, करेक्ट शाब्दिक कोट्या, करेक्ट गाणी, डान्स, वर्बल कॉमेडी, अंगिक विनोद, सगळ्याचं करेक्ट कॉम्बिनेशन आणि त्यामुळे अत्यंत एंटरटेनिंग ऍक्ट मला खूप आवडला. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू. महेश सर. बोथ ऑफ यू परफॉर्म व्हेरी वेल, नो डाऊट. पण दिगंबर नाईकला माझ्याकडून एक विशेष गिफ्ट आहे. खरोखरच तुम्ही दोघांनी इतका उत्कृष्ट परफॉर्मन्स केलात आणि तुमचा जो परफॉर्मन्स होता तो इट वॉज व्हेरी ॲप्ट. म्हणजे आजच्या टाईमला धरून, म्हणजे तुमचं स्क्रिप्ट, आय मस्ट कॉम्प्लिमेंट युअर रायटर, तर त्याने आजच्या ह्या सिच्युएशनला धरून सगळं स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि खरोखरच तू कलियुगातला कृष्ण वाटलास. आणि हेमांगी, तू गोपिका म्हणून खूप सुंदर दिसलीस. आय मस्ट टेल यू दॅट. बघूयात गुण किती मिळालेले आहेत. महेश सर. 9 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर. 9 गुण, एकूण 18 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. 18 गुण. 1 तुरा तुम्ही लावलेला आहे पणाला. तेव्हा आता बघायचंय की कोण तुम्हाला चॅलेंज करतंय. अशा वेळी काय होणार, परीक्षक ठरवणार की कुणाला संधी द्यायची. चिठ्ठी. जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. आणि आता मला परीक्षकांना एक गोष्ट विचारायची आहे की या जोड्यांसाठी तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. सर खरं तर 9-9चा परफॉर्मन्स आहे. मला असं वाटत होतं की आपण काही लावू नये. मी तुम्हाला विचारणार होतो की सर काय करूया, पण वाडकर सरांचा ड्रेस बघून फारच एक्साइटमेंट वाढली राव. त्यामुळे सर 1 तुरा. 1 तुरा. आमचा 1 तुरा. या जोड्यांमध्ये रंगणार आहे कलगी तुरा. 3 तुऱ्यांच्यासाठी पण या छोट्याशा ब्रेक नंतर, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा. तिला बघून संजीव कुमारच्या आतमधला राक्षस जो अस्वलासारखा दिसतो तो बाहेर येतो. त्या अस्वलासारखे दिसता तुम्ही. मग ते अस्वल त्या बाईचा रेप करत, त्या अस्वलासारखे दिसता तुम्ही. बघा तुमच्या अंगावर तेवढेच केसही आहेत, तसे दिसता तुम्ही. तुला श्वासाबद्दल काय कळलंय सांग बरं. इतने छेद करूंगा ना तुम्हें कंफ्यूज हो जाओगी. श्वास कहाँ से ले और कहाँ से. अरे बापरे. पण मी जर परीक्षक असतो 8.5 मार्क दिले असते. काय म्हणाला आता. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा. आता आपण जाणार आहोत एका धमाल शाळेमध्ये, जिथे एक विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्येच रंगलाय कॉमेडीचा कलगी तुरा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मागच्या आठवड्यामध्ये 3 तुरे मिळवणाऱ्या जोडीचं, जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, अशी ही अभ्यास आणि बाणी ग. ये ना प्रिये, ये ना प्रिये, ये ना प्रिये. बाई तुम्ही. हो मी. हा ही शाळा आहे. शाळा काय चाललंय. मी कुठे म्हंटल मग डान्स बार आहे, पब आहे म्हणून. अरे 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 तुला कसं माहिती डान्स बार आणि पब. बस काय बाई, अधून मधून मी जातो राणी बरोबर. अरे या वयात राणीच्या बागेत जायच्या ऐवजी तू राणीला घेऊन पब मध्ये जातो. लाज वाटत नाही का तुला. लाज वाटत नाही का तुला. हे पण काय रे, काय मला सांग ना तिथे काय असतं रे. अरे सांग ना. तुमच्या बालमनावर परिणाम होईल. आता सांगतो काय.
म्हणजे बायकांना सांगण्यासारखं नाही. अरे इथे कुठे जास्त बायका आहेत, मी एकटीच आहे की नाही. सांग सांग. हो ना, हो हो होय. हा? आणि एक तुम्ही आहे ना एकट्याने जाऊ नका. का का तुम्ही आहे ना निकुंज सरांबरोबर जा. चालेल. पाहिले आम्ही पाहिले आम्ही अरे 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 काय पाहिलंय. निकुंज सरांबरोबर तुम्हाला बाईकवर जाताना पाहिलंय अरे अरे पाहिलंय अरे अरे असं नाही, ते माझे सहकारी आहेत, मला स्टॉप वरती सोडतात ते. पण रस्त्यात मध्येच थांबून पाहिलंय आम्ही म्हणजे म्हणजे काय काय पाहिलंय. म्हणजे टायर पंक्चर झालाय की नाही हे तपासताना पाहिलंय आम्ही. आणि बाई तुम्ही एकदा गाडीवर बसलात ना की टायर पंक्चर होतोच. पाहिलंय आम्ही असू दे असू दे असू दे. मला आता सांग, काल आपण काय शिकलो. काय शिकलो. श्वासोच्छ्वास. बाई हे तुम्ही काल शिकलात. अरे अहो मी जन्मापासून श्वासोच्छ्वास करतोय. हे बघा. अरे 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 मूर्खा, असं नाही रे, असं नाही. हे बघ, काल आपण श्वासोच्छ्वासाविषयी शास्त्रोक्त माहिती घेतली, हो की नाही. हो. मग तुला श्वासाबद्दल काय कळलंय सांग बरं. इतने छेद करूंगा ना तुम्हें कंफ्यूज हो जाओगी. श्वास कहाँ से ले और कहाँ से. अरे बापरे, अरे हे तू कुठून शिकलास बाबा. दबंग 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 उडी बाबा दबंग दबंग अरे दबंग अरे अरे उडी, उडी. shut up. पाहिलंय आम्ही पाहिलंय आम्ही अरे 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 असं नाही करू. हा आता मला सांग, कार्यानुभवाच्या तासाला आपण वडापाव कसा करायचा हे शिकलो होतो, हो की नाही. हा मग तू मला सांग की वडा आणि पावाचं नातं काय. वड्याशिवाय पाव आणि पावाशिवाय वड्या याला काय अर्थ आहे का. नाही ना. मग उत्तम चवीसाठी त्यांनी दोघांनी एकत्र येणं आवश्यक असतं. तसंच राणी आणि मी आणि राणी एकत्र नाही आलो तर आमच्या नात्याला चव कशी येणार. अरे पाहिलंय आम्ही असं नाही करायचं. मी तुला मगाशी सांगितलं की नाही, असं नाही करायचं. मला आता तू सांग, पायथागोरसचं प्रमेय काय. सांगतो ना. रोज गोरस मुहूर्तावर डोंगराच्या पायथ्याशी मी आणि राणी एकत्र येतो. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का हे करतो. याला पायथागोरसचा सिद्धांत असं म्हणतात. आता मी तुला दुसरा सिद्धांत शिकवते. कोणता. न्यूटनचा. वरून वस्तू अशी खाली फेकली की ती दाणकन खाली आदळते. आता तुला तिसऱ्या मजल्यावरती नेते आणि तिकडनं दाणकन खाली आदळते. मग तिथे पडल्यानंतर मग तू कोणाला पाहिले आम्ही कोणाला बोलशील ते बघते ना मी. नाही बाई, आता तुम्ही प्रश्न विचारा, मी खरी खुरी उत्तर देतो. आता बघते ना तुझ्या उत्तरामध्ये कुठे राणी येते ते. रेडी रेडी. मला सांग, मोठा झाल्यानंतर तू काय करणार आहेस. राणी बरोबर लग्न. नाही रे म्हणजे तू मोठा झाल्यावरती काय होणार आहेस. राणीचा नवरा. अरे नाही रे, आई वडिलांसाठी तू काय करणार आहेस. राणीला सून म्हणून आणणार आहे. अरे अरे आई वडिलांच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत. राणीपासून मुलगा, तुझ्या नातवाची अपेक्षा आहे. अरे तुझं ध्येय काय रे बाबा. राणी बरोबर लग्न करणं हेच माझं ध्येय आहे. राणी 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 कोण आहे राणी. तुमची मुलगी सायली. अरे वाजव ना, कळ आली, वाजव. चालू विद्यार्थी सगळ्यांना आवडलेला आहे. असे बरेच चालू मित्र आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये असतात. तर बघूयात आता या चालू परफॉर्मन्सला काय कमेंट्स मिळत आहेत. महेश सर. जयवंत वाडकर, अमिता खोपकर, ॲज युजल ब्रिलियंट. आणि जयवंत, तू खरंच या आउटफिटमध्ये खूप छान दिसतो. आणि अमिता, ऑफकोर्स यू आर अ परफेक्ट मास्टर इन. आणि मला असं वाटते, हा जो तुम्ही जो अँगल आणलात, एक लहान मूल आणि त्याला ती मास्टर इन आणि तो पब, आय थिंक इट वॉज व्हॉट द टाइम्स आर टुडे. ब्रिलियंटली परफॉर्म. एक्सलंट. कीप इट अप. थँक्यू. अमिताताई आणि वाडकर सर, तुम्ही खूप गोड दिसताय. आणि तुम्ही ते कॅरेक्टर इतकं छान पकडलं होतं की लेडीज रुमाल लावलाय तुम्ही इथे. आणि तुम्ही त्यांनी नाक पुसताय आणि वॉटर बॉटलनी करेक्ट इंटरवलला तुम्ही पाणी पित होतात. आणि खूप गोड वाटला तो मुलगा. आणि
हा कॉन्सेप्ट आम्ही आधी या मंचावर पाहिलाय, टीचर आणि स्टुडंट असा कॉन्सेप्ट. पण तुम्ही दोघांनी तो करून त्याला फार बहार आणली, असं मला मनापासून वाटतं. कमेंट्स तर चांगल्या मिळालेल्या आहेत. मार्क्स किती मिळालेत हे बघायचंय. पण त्याआधी तुम्ही ज्यांना चॅलेंज केलं होतं, दिगंबर आणि हेमांगी, तुम्हाला काय वाटतं की चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानुसार आता जास्त मार्क्स मिळवतील की नाही जमलंय? पाहिलंय आम्ही. परीक्षक तिकडे बसलेत, पण मी जर परीक्षक असतो तर 8.5 मार्क दिले असते. दुरे आमच्याकडे. बघूयात आता परीक्षकांनाच विचारूयात किती गुण मिळतात. महेश सर. दिगंबर, सर तू काय म्हणालास आता? किंबहुना त्याच्या आधीची लाईन फार महत्वाची. सर एनिवे, द मार्क्स आर 8.5. थांबा. स्वप्नील सरांनी 9.5 गुण दिले. तर बरं, आपण थोडं इंटरेस्टिंग करूया. अर्धा कन्फर्म. आता काय होणार, 8 की 9? दिगंबर, काय म्हणलास तू? मी परीक्षक असतो तर तू बरोबर म्हणाला असतास. 8.5 घेऊन जाते नाही तुरे. क्या बात है. आता खऱ्या अर्थानं वातावरण पेटलेलं आहे. आणखीन स्पर्धा बाकी आहे, पण छोट्याशा ब्रेक नंतर, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतरा. कुणीतरी एखादा दुःखी, कष्टी, गरीब, पिचलेला माणूस म्हणून महेश कोठाऱ्यांचा फोटो दिला तर चालणार आहे का? तुमचाच फोटो द्यावा लागणार ना. साहजिक आहे. हा, मग आता तुम्ही सांगा, गडचिरोली मध्ये असं तेंदू पत्ता गोळा करणारा विडी कामगार म्हणून स्वप्नील जोशीचा फोटो चालेल का? बोला बाई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझं नाव सुरेखा आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? मग पहिला सू उडवून टाका, फक्त रेखाच नाव लावा. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतरा. आणि आता वेळ झालेली आहे पुढे सरकण्याची स्पर्धेमध्ये. तेव्हा आता मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पुढची कोण जोडी इकडे परफॉर्म करण्यासाठी येणार आहे. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. आयुष्यात एकदा तरी आपला फोटो पेपरमध्ये यावा अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. हो, पण हाच फोटो डोकेदुखी ठरला एका माणसासाठी, आणि म्हणूनच तो गेलाय तक्रार घेऊन संपादिकेकडे. बघूयात त्याची नक्की तक्रार काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत 3 तुरे मिळवलेल्या या जोडीचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. चापू कशी तुला आडवा तिडवा फोटो हवा. वा 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 वा, परफेक्ट फोटो सापडलाय. म्हणजे लादेनचा अंगरक्षक म्हणून हा फोटो बरोबर जाईल. मी सांगते. कोण आहे रे तिकडे? गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसकी खबर, कौन है ये संपादक? कोण आहे इकडे? नमस्कार. बहुत अच्छे. नमस्कार. दैनिक खळबळ मध्ये आपलं स्वागत आहे. काय बातमी द्यायची का तुम्हाला, का जाहिरात द्यायची? जाहिरात 1 फूट बाय 1 फूट. नाही, खूप मोठी वेळ. 1 इंच बाय 1 इंच, 2 बाय 2, 3 बाय 3. का तुम्हाला वाढदिवसासाठी फोटो द्यायचा? बोला ना, बोला की बोला. गॅप दे ना मध्ये. गॅपचे वेगळे पैसे पडतात. मी
इथे कंप्लेंट करायला आलो. हा करा ना, करा कंप्लेंट करा. कंप्लेंट करतोय मी. हो करा ना. तक्रार आहे माझी. मी इथे मागे एकदा फोटो दिला होता माझा वाढदिवसासाठी. हो बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो मागे दिला होता. मागे एकदा फोटो दिला होता छापायला म्हणून इथे. तर तो फोटो तुम्ही छापलात का? हो नाही छापला नाही का मी? नाही छापलात तुम्ही तो फोटो, पण का छापलात असा? श्रद्धांजलीच्या कॉलम मध्ये छापलात तो. छापला ना. अहो वाढदिवसाला फोन आले गेलात की काय म्हणून. बरं एवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत. नाही. पुन्हा 4 दिवसानंतर तुम्ही फोटो छापलात. 4 दिवसांनी तुम्ही परत मेलात. परत कसा मरेन मी? अच्छा, मला सांगा 4 दिवसानंतर कुठे फोटो छापलात माझा तुम्ही? कुठे कुठे? वैवाहिक जीवनातील प्रॉब्लेम 40 नंतरचे. तिथे छापला का मी? मज्जाच करतो मी कधी कधी मज्जा. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंगया रे हृदय. एक मिनिट. काय मज्जा काय चालली तुमची? माझ्या काय प्रॉब्लेम झाला माहितीये काय? अहो लग्न नाही केलंय मी अजून. 2-4 मुली आल्या होत्या त्या पण गेल्या. बरं त्यानंतर पुन्हा एकदा माझा फोटो छापला. गावात 4 दरोडेखोर सापडले, त्यातला एक म्हणून माझा फोटो दिला. केवढी मज्जा करतो मी मज्जा. हृदय वसंत फुलताना काय मजाक लावलाय काय? अरे माझा केवढा प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगतो. रस्त्यावरनं जाताना लोक टुकर बघतात माझ्याकडे. आणि आज काय केलं? आज तर तुम्ही कहर केलात मॅडम. काय केलं मी? सॅक्स रॅकेट मध्ये सापडलेला रेपिस्ट म्हणून माझा फोटो दिला. हाऊ सेक्सी. म्हणजे मज्जाच करतो मी. हृदय परत जर मज्जा हृदय वचन बोला फोडून टाकेन. हे बघा शांत व्हा वसंतराव. वसंत हा नाही म्हणजे मी काय म्हणते, एवढ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुमचा फोटो छापून आला तरी कुणीच कसं ओळखलं नाही ही मज्जा आहे. म्हणजे कुणीच आक्षेप कसा घेतला नाही. म्हणजे तुम्हाला कळतंय का तुमचा चेहरा किती कॉमन आहे ते? हो काय म्हणताय? वा कुठेही खपून जाऊ शकतो. म्हणून काय गुन्हेगार म्हणून? हो तर त्याला आम्ही काय करणार? म्हणजे ना तुमचा चेहरा असा परफेक्ट आहे. गुन्हेगार, दरोडेखोर, अंमली पदार्थांची तस्करी करणारे. मस्करी करू नका हो. खूप शिकलोय मी. MBA झालोय. एवढं कशाला वेळ वाया घालवलात तुम्ही? म्हणजे एवढं शिक्षण तुमच्या चेहऱ्याला शोभत नाही हो. काय बोलताय? म्हणजे तुम्ही ना कसे जेमतेम 10वी नापास वाटता. किंवा तुम्हाला सांगू का खरं तर तुम्ही काय वाटता? असं परिस्थितीमुळे 4थी नंतर शिक्षण सोडावं लागणारा मुलगा. वडील आहेत ना वडील तसे नैराश्याने परागंदा झाले माझे. ते बघा बाबा. आई जी आहे ना आई ती आजारी पडली. कधी? ती बघा ना अंथरुणावर. नाही हे इकडे पाय डोकं तिकडे. सॉरी. आणि घरामध्ये एक विधवा बहीण. त्यानंतर तो मुलगा गुन्हेगारी वळणावर जाऊन खलनायक झाला. नायक नहीं खलनायक हूँ मैं. जुल्मी बड़ा दुखदायक हूँ मैं. म्हणजे कळलं ना तुम्हाला? पटतंय ना? मग टाकू या स्टोरी खाली तुमचा फोटो. अरे सर्किट तू येडा हो गया क्या? हो बाई तुम्हाला वेळ लागला का? काय बोलताय? वा कुशल वा. अहो तोंडाला येईल ते बोलताय बाई तुम्ही. अहो तुम्ही माझं कौतुक केलं पाहिजे की तुमच्या चेहऱ्याला योग्य अशी कशी कामं मी शोधून काढलीत. बाई माणसाच्या चेहऱ्यावर काहीही नसतं. बाई माणसाच्या चेहऱ्यावर काहीच नसतं. बाई नंतर पॉज आहे. बाई स्वल्प विराम माणसाच्या चेहऱ्यावर काहीही नसतं. माणसाच्या चेहऱ्यावर सगळं काही असतं. आता काश्मीरी तरुण बनू नाही तुम्ही नका बनू. म्हणजे काश्मीरी तरुण या लेखाखाली जर जयवंत दादांचा फोटो दिला नाही म्हणजे तर चालेल. हा एक वाड्याग्रस्त प्रश्न आहे. नको चर्चा करूया आपण. पुढे चला. मग
असं बघा, कुणीतरी एखादा दुःखी, कष्टी, गरीब, पिचलेला माणूस म्हणून महेश कोठाऱ्यांचा फोटो दिला तर चालणार आहे का? डॅम इट. तुमचाच फोटो द्यावा लागणार ना. साहजिक आहे हो, साहजिक आहे. हा, मग आता तुम्ही सांगा, गडचिरोलीमध्ये असे तेंदूपत्ता गोळा करणारा विडी कामगार म्हणून स्वप्नील जोशीचा फोटो चालेल का? छे, नाही चालणार हो. असं कसं तेंदूपत्ता गोळा करणारा विडी कामगार म्हणजे मीच. माझाच चेहरा द्या ना तुम्ही. मी काय म्हणते, तुम्हाला मी सांगितलं ना की तुमचा चेहरा कशासाठी योग्य आहे ते. बाई म्हणून मी काय गुन्हेगार बनू काय? नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही ना कसे दिसता सांगू का, किती कॅरेक्टर्स आहेत ना जे आतमधली. संजीव कुमार काय बोलते बाई? जानी दुश्मन मधला संजीव कुमार. म्हणजे आता तुम्ही सिच्युएशन बघा, सिच्युएशन अशी इमॅजिन करा. असं त्या मुलीचं लग्न होतं, मग तशी डोलीत बसते, अशी ती डोली चाललीये, ठीक आहे, आणि मग त्या डोलीतल्या बाईनं लाल साडी नेसलेली असते. तिला बघून संजीव कुमारच्या आतमधला राक्षस जो अस्वलासारखा दिसतो तो बाहेर येतो. त्या अस्वलासारखे दिसता तुम्ही. मग ते अस्वल त्या बाईचा रेप करत, त्या अस्वलासारखे दिसता तुम्ही. बघा तुमच्या अंगावर तेवढेच केस तुम्ही. नाही हो बाई, नाही. हे बघा बाई, मी एक साधा सामान्य माणूस आहे. प्लीज माझे फोटो असे छापू नका बाई. त्यापेक्षा मी तुमच्यासाठी एक दुसरा फोटो आणलाय. हा बघा, हा फोटो जातोय का बघा. म्हणजे खरं तर हा फोटो ना तुम्ही बाई म्हणून पण वापरू शकता आणि पुरुष म्हणून सुद्धा. बघा, अजमल कसाब पण वाटतो आणि लादेन पण वाटतो बघा. असं जरा बघितलं ना तर अफजल गुरु दिसेल. बघा बघा, म्हणजे बघा तुम्हाला सांगतो ना बाई की तुंबलेली गटारं, रस्त्यांवरची गर्दी, रस्त्यातले खड्डे आणि चंद्रावरचे डाग म्हणून सुद्धा हा फोटो जाईल. हो, अगदी खरं. काय मस्त. कुणाचा आहे, कुणाचा फोटो आहे? तुमच्याच पेपरात आला होता. आमच्याच पण कुणाचा फोटो आहे? तुमचा. क्या बात है. वा, कुशल अँड रसिका, काय एनर्जी, फॅन्टॅस्टिक एनर्जी. आणि तुम्ही मागच्या आठवड्यात जसं परफॉर्म केलं होतं तीच एनर्जी, तोच उत्साह तुम्ही ह्या आठवड्यात सुद्धा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. ब्रिलियंट. कीप इट अप. क्या बात. स्वप्नील सर, मला असं वाटतं की टायमिंग, कॉमेडी, जागा काढणं वगैरे ही सगळी मोठी ही सगळी जार्गन्स आहेत. हे सगळी मोठी वाक्य आहेत, मोठ्या डेफिनेशन्स आहेत. ते इतकं सोपं करून दाखवलंस तू आणि रसिकानी या मंचावर पुन्हा एकदा. अँड कीप इट अप. गॉड ब्लेस यू. पण कौतुक झालेलं आहे आणि आता उत्सुकता लागली, किती गुण मिळणार. स्वप्नील सर, निर्विवाद 10. महेश सर, ब्लास्ट मीच केलेला आहे. ऑब्विसली निर्विवाद. निर्विवाद 10 पैकी 10. 20 गुण मिळालेले आहेत. आणि आता खरी गंमत आहे की या 10 पैकी 10 गुण मिळवलेल्या जोडीला चॅलेंज करणार आहे कोण? एकाच जोडीचा हात वर आहे, त्यामुळे आय गेस सर इट्स ऑन. ओके. सुनील तावडे आणि नेहा शितोळे. अहो, या तुमच्या तुरा घेऊन. मला आता परीक्षकांना विचारायचंय की यासाठी तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 1 आणि 2. 2 तुरे. तर आता 10 पैकी 10 गुण मिळालेल्या जोडीला तुम्ही चॅलेंज केलेलं आहे. आता खूप खडतर परीक्षा आहे. खरं तर तुम्हालाही ती कळलेली असेल, पण आता विचार करा कोण जिंकेल. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. मी तुमच्या नवऱ्याला जाऊन म्हणलं तो म्हणणार सॉरी चुकलं आणि माझी पाठ वळतात. तुमच्या पेकडात लात घालणार, तुम्ही म्हणणार मग परत तुम्ही मला फोन करणार, मग मी परत त्याला जाऊन म्हणणार मग तो म्हणणार मग परत तुमच्या पेकडात लात घेणार, मग तुम्ही म्हणणार मग कधीपासून करत राहणार, कशाला करत राहणार.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. आता इथे येणार एक बाई जी आपल्या नवऱ्याची तक्रार घेऊन गेलीये पोलीस स्टेशन मध्ये. बघूयात आता तिला न्याय मिळतोय का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जोडीनं चॅलेंज केलंय 10 पैकी 10 मार्क मिळवलेल्या जोडीला. तेव्हा बघायचे आता 4 तुरे यांना मिळतायत का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नेहा शितोळे आणि सुनील तावडे. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाम हवलदार मेरा, नाम हवलदार मेरा, इंस्पेक्टर का काम करता हूँ, इंस्पेक्टर काम करता हूँ. हवालदार माझ्या कुलपाची किल्ली हरवली. कोतवाल तुम्ही डायरीत केस नाही लिवली. गलत तुम्ही डायरीत केस नाही लिवली. हवालदार साहेब. हो बाई, हवालदार कोणाला म्हणताय? तुम्हाला आणि कोणाला? मी हवालदार नाही, मी इन्स्पेक्टर आहे. मग हवालदारांना पाठवा जा. मी हवालदारच आहे. अहो काय बोलताय? हवालदार माझं आडनाव आहे, थोडस ऑडनाव आहे, पण मी इन्स्पेक्टर आहे. हे बघा, हवालदार का इन्स्पेक्टर एकदा काय ते ठरवा. तुम्ही दोघं एकदम म्हणा बघू. इन्स्पेक्टर हवालदार. हा तोच मी आहे. बोला बाई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझं नाव सुरेखा आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? मग पहिला उडवून टाका, फक्त रेखा नाव लावा. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. माझं नाव हा माझा प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आओ गेला माझा सख्खा नवरा गेला. आओ गेला माझा सख्खा नवरा गेला. आओ गेला. गेला का नवरा? मग डेथ सर्टिफिकेट तुम्हाला इथं मिळणार नाही. हे कार्ड घ्या. माझा एक भाऊ आहे, तो म्युन्सिपाल्टीची कामं करतो. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये डेथ सर्टिफिकेट मिळून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, गेस डिसमिस. पाचा मुर्दा गाडला म्युन्सिपाल्टीत. अहो नवरा जिवंत आहे माझा अजून. हो बाई, ज्यांचा नवरा जिवंत असतो त्या बायका रडत नाहीत. ज्यांच्या बायका जिवंत असतात ते नवरे रडतात. केस डिसमिस, प्रॉब्लेम सॉल्व. अहो हेच सांगायला गेले मी काल माझ्या नवऱ्याला, तर काय केलं माहिती का त्यांनी? काय केलं? माझ्या नवऱ्यानं धरली दारू. काल लई जोडले हो माझ्या नवऱ्यानं धरली दारू. काल लई जोडले हो त्यांनी मला. बघू काय बघू? घरी आया बहिणी नाही का मुर्द्या तुझ्या? हो बाई, पण कुठेतरी लागलं असेल ना. पेकट मोडलंय पार माझं. काळजी करू नका, हे कार्ड घ्या. अहो, काय? माझा एक भाऊ आहे, तो डॉक्टर आहे. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये इलाज करून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. असं काय करताय? मला डॉक्टर नकोय, पोलीस पाहिजे. म्हणून तर मी पोलीस स्टेशनला आली ना कंप्लेंट लिहायला. मग कंप्लीट सांगा की. नवरा जातो देशी पाशी हा. आणि पिऊन पडतो येशी पाशी. नवरा तुमचा देशी पाशी जातो, हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? काय काळजी करू नका, हे कार्ड घ्या. माझा एक भाऊ आहे, तो व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये तुमच्या नवऱ्याची दारू सोडून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. माझी केस आपण नंतर डिसमिस करू. मला एक सांगा आधी, तुम्हाला भाऊ किती आहेत? जानेवारी, फेब्रुवारी, वर्षाचे महिने नाही, भावांची नाव विचारली मी. हो बाई, प्रत्येक महिन्यात माझ्या भावांचा वाढदिवस असतो. दुसरी काय काम नव्हती का यांच्या बापाला? बाई, हा आमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम काय तो आम्हाला सांगा. मी तुम्हाला एकदाच आणि शेवटचं सांगते. हा. माझा नवरा दारू पितो, मला झोडपतो. आणि आता तुम्ही त्याला जाऊन दम द्या. हे कार्ड आहे. माझा एक भाऊ गँगस्टर आहे, त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये दम मारून देईल. तुमचा नवरा सुतासारखा सरळ होईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. हो माझा नवरा आधीच सुतासारखा आहे, त्याला गँगस्टर बिंगस्टरची गरज नाही. तुम्ही जाऊन दम दिला तरी पुरतोय हो. आता समजा मी तुमच्या नवऱ्याला जाऊन दम मारलं, तो म्हणणार सॉरी चुकलं आणि माझी पाठ वळतात. तुमच्या पेकडात लात घाला, तुम्ही म्हणणार मग परत तुम्ही मला फोन करणार, मग मी परत त्याला जाऊन दम म्हणणार, मग तो म्हणणार मग परत तुमच्या पेकडात लात घालणार, मग तुम्ही म्हणणार मग कधीपासून करत राहणार, कशाला करत राहणार? तुम्हीच मला सांगा आता मी करू काय? बाई तुम्ही एक काम करा, तुमच्या नवऱ्याला डायव्हर्स देऊन टाका, केस खाला. हो तुमच्या
तुमच्या जिभेला काही हाड? बाई काळजी करू नका, हे घ्या काय. माझा एक भाऊ आहे, तो वकील आहे. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये डायव्होर्स मिळून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. आता तुम्ही ह्याच्यानंतर एकदा जरी माझं डायव्होर्सचं नाव काढलं ना, तर मी ना तुमच्या डोक्यावर प्रॉब्लेम झालाय का? मेंटल केस आहे. हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ आहे, तो मेंटल हॉस्पिटल मध्ये कामाला आहे. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये मेंटल ट्रीटमेंट करून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. आता काय करू? तुम्हाला बांगड्या पाहिजेत का? हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ आहे, त्याला बांगड्याचा धंदा आहे. त्याला माझं नाव सांगा, तो स्वस्तामध्ये बांगड्या मिळून देईल. तुम्हाला साड्या पाहिजेत का? हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ साडी विक्रेता आहे, त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये साड्या मिळून देईल. तुम्हाला दम लागतोय का? बाई तुम्हाला योगासनाची गरज आहे. हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ आहे ना, तो योगासनं शिकवतो. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये योगासनं शिकवेल. बाई तुमच्या अंगात वारा आलाय का? भूत संचारलंय. काळजी करू नका, हे कार्ड ठेवा. माझा भाऊ मांत्रिक आहे, त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये तात्या विंचू पासून विंचू बंद सगळी भूत उतरवून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. बाई तुम्हाला झोप येते का? काळजी करू नका, हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ आहे ना, तो गादी विक्रेता आहे. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला स्वस्तामध्ये फुगवायची गादी घेऊन देईल. बाई तुमचा जीव चाललाय का? काळजी करू नका, हे कार्ड ठेवा. माझा एक भाऊ आहे. हॅलो दादा, दादा पाठव. अजून एक दादा नको. अहो दादा म्हणजे दारात दाहिनी नावाची शववाहिनी. दादा थांब. आता पाठव वाहिनी. आताच गेलेत वहिनी. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. बघूयात मग आता हा मार्केटिंग करणारा इन्स्पेक्टर कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. सुनील, माइंड ब्लोइंग आहे. यू आर फॅन्टॅस्टिक इन दी ऍक्ट. यू आर ऍब्सल्युटली फॅन्टॅस्टिक. तो प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस याला इतकी व्हेरिएशन आणि इतकी मजा आणली सुनील तू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सुनीलसाठी. सुनील फॅन्टॅस्टिक आहे. नेहा, तू खूप छान कॉम्प्लिमेंट केलं सुनीलला. मला फक्त असं वाटतं की एक फ्रेंडली सजेशन आहे. स्टँडअप करताना आपण नॉर्मल वाक्य जशी फेकतो तशी न फेकता ती एक सूर वरचा लागला तर त्याच्यात मजा जास्त येते. अपार्ट फ्रॉम दॅट मला फार आवडला. माझ्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. महेश सर. सुनील अँड नेहा, सुपर. सुनील, मला तुला पाहून एकदम खबरदारची आठवण झाली. खबरदार. ब्रिलियंट. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. वा, कौतुक तर झालेलं आहे, पण आता तुम्ही चॅलेंज केलंय त्या जोडीला जी बसलेली आहे कुशल आणि रसिका. 10 पैकी 10 त्यांना मिळालेले आहेत. बघूयात आता खरं काय घडणार आहे. किती गुण मिळतात तुम्हाला. महेश सर. 9.5 दिलेले आहेत. स्वप्नील सर. ज्या कारणासाठी हा अर्धा मार्क इंट्रोड्यूस केला होता त्याचा कधी कधी फायदा होतो आणि कधी कधी तोटा. मिळाले आहे. तर कॉमेडीचा असा सॉलिड माल घेऊन भेटूयात उद्याच्या भागामध्ये. बघायला विसरू नका. क्लिअर अँटी रँडम शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलकीत्रा. तर एकूण घेरा आहे 65 सेंटीमीटर. बाबू मोरला तुझा मरी आईच्या ठवात. त्याला बाई माणसाला प्राणी म्हणतोस तुझ्या आईच्या गावात. बोगद्यामध्ये गुहा शूट करू आपण. अहो पलीकडनं बंद केला की गुहा. वा वा वा. त्रिजळ्याला महालक्ष्मी जाताना प्लास्टिक उचलायचं, गाडी गेली परत गुहा.